आणि आता महाराष्ट्रासह देशविदेशातील बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये। पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पुढील काही तासात तुफान पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। वादळी वाऱ्यासह काही भागात तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले। पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरासह तालुक्यात दुपारपासून जोरदार पाऊस झाला, त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालेला आहे। पंढरपूर आणि सांगोल्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली, काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्यात। त्यामुळे पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती। अवकाळीचा फटका कांद्यासह इतर पिकांना बसण्याची शक्यता आहे। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। पावसामुळे अनेक भागात वीज गायब झाली होती। सांगली जिल्ह्यातही मोठा पाऊस झालाय। मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी इथे कोसळलेल्या आहेत। यवतमाळमध्ये आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झालाय, त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळालाय। पावसामुळे शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलं होतं। राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजनाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला। यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केलंय। कमी पावसात पेरणी केल्यास बियाणं आणि खतं वाया जातील असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर 35 मिनिटं चर्चा झाली। या चर्चेमध्ये राज्यसभेच्या 6व्या जागेसंदर्भात चर्चा झाली। वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा प्रस्ताव दिला। राज्यसभा निवडणुकीत आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेनं मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। शिवसेनेनं शुक्रवारी अपक्ष आमदारांची बैठक बोलावली असून त्यासाठी राज्यातील आमदारांना निमंत्रण देखील पाठवण्यात आलंय। शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची येत्या 22 तारखेला पुण्यामध्ये सभा होणार आहे। येत्या रविवारी पुण्यातल्या गणेश कला क्रीडा मंडळात ही सभा होणार आहे। मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ही माहिती दिली। या सभागृहाची जागा कमी असली तरी पावसामुळे सभागृहात ही सभा आयोजित करण्यात आली आहे। झोपडपट्टी वासियांना फुकट घरं दिली, गिरणी कामगारांना घरं दिली, तर पोलिसांना 50 लाख रुपयात घर देणार हा निर्णय रुचणारा नाही असं मत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलंय। पोलिसांचा पगार सेवा पाहता ही घरं परवडणारी नाहीत, त्यामुळे 20 ते 25 लाखात पोलिसांना घरं मिळावी अशी मागणी नांदगावकर यांनी केली आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून संदीप देशपांडे हे पोलिसांच्या हाती लागत नव्हते, मात्र अखेर त्यांना जामीन मिळाल्यानं देशपांडेंना मोठा दिलासा मिळालाय। देशपांडे आणि धुरी यांना कोर्टानं अटकपूर्व जामीन दिला। ही कोर्टानं सरकारला चपराक लावल्याची प्रतिक्रिया मनसेच्या गजानन काळे यांनी दिली आहे। विरोधात बोलणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचं सत्र सरकारनं सुरू केल्याचा आरोप देखील काळे यांनी केलाय। शरद पवारांवर वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या निखिल भांबरेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलिसांनी नाशिकवरून निखिल भांबरेला अटक केली होती, त्यानंतर त्याला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। औरंगाबादमध्ये भाजपनं शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय। देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रोश मोर्चाचं पोस्टर भाजपनं शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर लावलं आहे। शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या कार्यालयासमोर पोस्टर लावण्यात आले। आमचं गुडलक सोबत आहे म्हणून तुम्ही सत्तेत आहात असा सूचक इशारा नाना पटोले यांनी आदित्य ठाकरे यांना दिलाय। तसंच राज्यसभेच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीची अद्याप बैठक झाली नाही, बैठक झाल्यावर भूमिका ठरवू असं देखील नाना पटोले यांनी भंडाऱ्यामध्ये बोलताना स्पष्ट केलं। शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात विकास कामांना निधी दिला जात नाही, त्यामुळे अशा कामांना स्थगिती देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती। निधी वाटपाबाबत भेदभाव होणं गंभीर असल्याचं नाना पटोले म्हणाले। ठरल्याप्रमाणे निधी वाटप होणं गरजेचं असल्याचं पटोलेंनी भंडाऱ्यामध्ये बोलताना स्पष्ट केलं।
शरद पवार साहेबांनी माझी तक्रार काँग्रेस हायकमांडकडे केली असेल तर मला आनंद आहे, हे छान असल्याचं नाना पटोले म्हटलंय. शरद पवार काँग्रेस हायकमांड यांच्यासोबत बसून राज्याच्या विकासासाठी योग्य तो निर्णय घेऊ, असं देखील पटोले यांनी स्पष्ट केलं. भंडारा जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीमध्ये पुन्हा काँग्रेस भाजपच्या फुटीर गटानं बाजी मारली. चारही विषय समितीच्या सभापतीपदावर काँग्रेस भाजपच्या फुटीर गटानं झेंडा रोवलाय. सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसोबत जाण्यास आम्ही तडजोड करू, अशी माहिती कामगार नेते नरसय्या आडम यांनी दिलेली आहे. 2 महिन्यांपूर्वी शरद पवारांची भेट घेऊन सोलापूर महापालिकेत भाजपला रोखण्यासाठी मवियात जाण्याचा प्रस्ताव दिला असल्याचं देखील माकप नेते आडम म्हटले. केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शाब्दिक हल्लाबोल केलेला आहे. नॉन मॅट्रिक असलेल्या माणसानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असंस्कृत म्हणणं यासारखा दुसरा विनोद नाही, या शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंची खिल्ली उडवली. पुण्यातील सांस्कृतिक ओळख असलेलं बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास केला जाणार आहे. मात्र याला राज्यभरातील रंगकर्मींनी विरोध केलेला असून याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये घंटानाद आंदोलन केलं गेलं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे हे आंदोलन केलं गेलं. प्रशासनापर्यंत मागण्या पोहोचत नसल्यानं घंटानाद करून प्रशासनाला जाग करण्यासाठी हे आंदोलन केलं जात असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. औरंगाबादमध्ये भाजपनं शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रोश मोर्चाचे पोस्टर भाजपनं शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर लावलेले आहेत. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या कार्यालयाबाहेर हे पोस्टर लावण्यात आले. आदित्य ठाकरेंनी मुंबई मनपाला भेट देत पालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यात आला. पावसाळ्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज असून मान्सूनपूर्व कामं युद्धपातळीवर सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं. राज्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यातील सरकारी जमिनीचा खासगीकरणाच्या माध्यमातून पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर एमटीडीसी आणि संबंधित कंपनीसोबत करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली. मे महिन्यात एलपीजी ग्राहकांना दुसरा झटका बसलाय. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा 3.5 रुपयांची वाढ झालेली आहे, तर व्यावसायिक सिलेंडरच्या किमती देखील वाढलेल्या आहेत. देशात एलपीजी सिलेंडर 1000 रुपयांच्या पुढे गेलाय. राज्य सरकारनं आता पुन्हा एकदा पोलीस भरतीची तयारी सुरू केली आहे. राज्यात लवकरच 7000 पदांची मेगा भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेनंतर आणखी एक जम्बो पोलीस भरती होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न एका महिलेनं केला. आव्हाडांच्या बंगल्यासमोर महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्यानं पुढील अनर्थ टळला. हनुमान चालीसा वादानंतर सतत एकमेकांवर हल्लाबोल करणारे शिवसेना खासदार संजय राऊत आणि नवनीत राणा सध्या लडाखमध्ये आहेत. नवनीत राणा आणि संजय राऊत हे परराष्ट्र मंत्रालयाशी संलग्न असलेल्या संसदीय स्थायी समितीचे सदस्य आहेत आणि समितीच्या कामाच्या संदर्भात हे दोन्ही नेते सध्या लडाखला पोहोचलेले आहेत. नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघेही येत्या 28 तारखेला अमरावतीमध्ये दाखल होणार आहेत. यावेळी त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे. 28 मे रोजी नागपूर विमानतळावर त्यांचं स्वागत होणार आहे. त्यानंतर नागपूरच्या रामनगर चौकातील हनुमान मंदिरात राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठण करणार आहे. शीना बोरा हत्ये प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला 2 लाखांच्या जात मुचलक्याचा जामीन मंजूर झालेला आहे. मात्र जामिनाची ही रक्कम कमी करावी, तसंच ही रक्कम भरण्यासाठी 2 महिन्याचा वेळ मिळावा अशी मागणी इंद्राणीच्या वकिलांनी केली आहे. मात्र न्यायालयानं जात मुचलक्याची 2 लाख रुपयांची रक्कम भरल्यानंतर जामीन दिला जाईल असं कोर्टानं स्पष्ट केलंय. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अडचणी वाढलेल्या आहेत. ईडीनं राज कुंद्राविरोधात गुन्हा नोंदवलाय. पॉर्न रॅकेट प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ईडीनं राज कुंद्राविरोधात फेमा अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. पुणे महापालिका हद्दीतील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कार्यालयांकडे 105 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकबाकी असल्याचं समोर आलेलं आहे. थकबाकीदारांमध्ये रेल्वे स्टेशन, पोस्ट, आकाशवाणी यासह पीडब्ल्यूडी, पोलीस यासह इतर कार्यालयांकडे लाखो रुपयांची पाणीपट्टी थकबाकी आहे. पुणतांबा गावात झालेल्या ग्रामसभेत शेतकरी आंदोलनाची दिशा ठरली. 23 मे रोजी विशेष ग्रामसभा होणार आहे. या ग्रामसभेमध्ये आंदोलनाची दिशा ठरणार आहे. राज्यभरातील शेतकरी प्रश्नावर आंदोलनाची दिशा ठरणार आहे. पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेते आणि शेतकरी यावेळी एकत्र आले होते.
कोल्हापूर सांगली रस्त्यावर होर्डिंग लावून अनोखं प्रपोज करणाऱ्या प्रेमवीराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। कोल्हापूरच्या सौरभ कसबेकरनं सांगलीतल्या उत्कर्षा नावाच्या मुलीसाठी होर्डिंग लावत तिला थेट लग्नाची मागणी घातली। त्याच्या या अनोख्या लग्नाच्या मागणीची जोरदार चर्चा सुरू आहे। त्यांच्या लग्नाला घरच्यांनी मान्यता दिली आहे, त्यामुळे 27 मे रोजी दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत। फटाक्यांची आतिषबाजी पुष्पवृष्टी करत रथातून वाजत गाजत मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यात आलं। बेटी पढाव बेटी बचावचा संदेश देखील यावेळी देण्यात आला। कोल्हापुरातील शिरोळमधील डॉक्टर अतुल पाटील आणि डॉक्टर तृप्ती पाटील यांनी पहिल्या मुलीच्या जन्माचं जंगी स्वागत केलं। भीमाशंकर अभयारण्यातून बिबट्या हद्दपार झाल्याचं समोर आलेलं आहे। सांबर माकडांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। 2 दिवस झालेल्या प्राणी गणनेतील निष्कर्षातून ही माहिती समोर आली आहे। ओबीसी मंत्री छगन भुजबळ धनंजय मुंडे यांनी तडकाफडकी राजीनामा द्यावा अशी मागणी माजी मंत्री राम शिंदे यांनी केलेली आहे। ओबीसी आरक्षण महाविकास आघाडीच्या निष्क्रियतेमुळे गेल्याचा आरोप राम शिंदे यांनी सोलापुरात केलाय। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे। यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील ओबीसींना प्रतिनिधित्व मिळावं असा प्रयत्न असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं। त्यानुसार कामाला सुरुवात केल्याचं देखील त्यांनी म्हटलं। राज्यसभेत सेना एनसीपीची एक जागा निवडून येईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। ओबीसी आरक्षणाचा निर्णय महाराष्ट्रात लागू करण्यासाठी चाचपणी सुरू असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। ओबीसी आरक्षण मध्य प्रदेश पूर्वी महाराष्ट्राला मिळायला हवं होतं, पण राज्य सरकार कमी पडलंय, त्यामुळे ते मिळालं नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। तसंच फडणवीसांनी शिवसेना नेते संजय राऊतांवर देखील टीका केली आहे। संजय राऊतांच्या विधानावर मी का उत्तर देऊ असं देखील फडणवीस म्हटले। ओबीसी आरक्षणासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या एम्पिरिकल डेटा जमा करण्यासाठी नवा फॉर्म तयार करण्यात आलेला आहे। माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी ओबीसींची माहिती तत्काळ जमा करण्यासाठी फॉर्म तयार केल्याचं सोलापुरात सांगितलं। मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात देखील ओबीसींना आरक्षण मिळावं या मागणीसाठी भाजप आणि ओबीसी मोर्चानं आंदोलन केलं। तसंच आरक्षणासाठी रास्ता रोको करण्यात आला। महामार्गावर ठिय्या देऊन आरक्षणासाठी घोषणाबाजी करण्यात आली। वडाळा आगारात बेस्टच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असून वेतनासह विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केलं जात आहे। सलग 3ऱ्या दिवशी भाडेतत्वावरील गाड्या बंद करण्यात आल्या। बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात विषारी पाला खाल्ल्यानं 55 मेंढ्यांचा मृत्यू झालाय। उकळी गावात शेतकऱ्यांना मेंढ्या चरण्यासाठी आणल्या होत्या। विषारी पाला खाल्ल्यानं मेंढ्यांचा मृत्यू झाला। शेतकऱ्याचं यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालंय। वसई विरार पालिकेनं विरार स्टेशन परिसरातील अनधिकृत टपऱ्या आणि दुकानदारांच्या वाढीव बांधकामावर हातोडा चालवला। यावेळी तोडक कारवाईत एका महिलेनं धिंगाणा घातल्याप्रकरणी तिच्या विरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईवेळी संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नागपुरात एकूण 227 नाले आहेत आणि या सर्व नाल्यांची सफाई 15 जूनपर्यंत करण्याचं लक्ष्य नागपूर पालिकेनं ठेवलेलं आहे। आतापर्यंत 127 नाल्यांवर सफाईचं काम सुरू आहे, तर 15 जूनच्या आधी सर्व कामं पूर्ण होतील असा दावा नागपूर पालिकेनं केलाय। मात्र पावसाळा जवळ आला असून देखील 100 नाल्यांच्या सफाईला सुरुवात न झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। दरम्यान न्यूज 18 लोकमतनं नागपुरातील नारी भागातील पिवळी नदीच्या सफाईच्या कामाचा रियालिटी चेक केला, तेव्हा या नदीच्या साफसफाईला अद्याप सुरुवात झाली नसल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे पालिका प्रशासनानं याकडे तात्काळ लक्ष द्यावं अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। पावसाळा तोंडावर आला तरी कोल्हापूर महानगरपालिकेची नालेसफाई पूर्ण झालेली नाही। महापुराला कारणीभूत ठरणाऱ्या जयंती नाल्यामध्ये तर हजारो टन कचरा आणि गाळ अद्यापही कायम आहे। हा कचरा आणि गाळ मशीनच्या सहाय्यानं काढण्याऐवजी कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं काढला जातोय, त्यामुळे ही नालेसफाई कधी पूर्ण होणार हा प्रश्न आहे। बीडच्या गेवराई शहरातील मुख्य रस्ता सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना आणि नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। या खड्ड्यांमुळे अनेकांना अपंगत्व आलंय तर निष्पापांचा बळी गेलाय। गेल्या 2.5 वर्षांपासून गावांतर्गत रस्त्याचं रखडलेलं काम अद्यापही पूर्ण न झाल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय। दुर्गा शक्ती फूड कंपनीनं बुलडाण्यातील अडत्याचे 15 कोटी रुपये थकवल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे अडते आणि व्यापाऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयात धाव घेऊन पैशाची मागणी केली आहे। व्यापारी आणि अडत्यांकडून सोयाबीन, सूर्यफूल आणि भुईशेंगाची खरेदी केली, मात्र काही महिन्यांपासून कंपनीकडून पैसेच दिले जात नाहीयेत।
मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका 15 दिवसाच्या मुलाला फुटपाथवर सोडल्याची धक्कादायक घटना घडली। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या बाळाच्या आईला 15 दिवसांच्या आत शोधून काढलं। धुळ्यात बनावट कागदपत्रांद्वारे ट्रकची विक्री करणारं रॅकेट उघड झालंय। यात 12 ट्रकसह 1,44,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली आहे। संकष्टी चतुर्थीनिमित्त पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। महागणपतीला 5,001 मोदकांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला। बाप्पाला फुलांची आरास देखील करण्यात आली होती। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। ज्ञानवापी मशिदी प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली असून शुक्रवारी दुपारी 3 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे। वाराणसी सत्र न्यायालयाची सुनावणी देखील टळलेली आहे। वाराणसी कोर्टामध्ये देखील शुक्रवारी सुनावणी होणार आहे। नवजोत सिंग सिद्धू मारहाण प्रकरणी सिद्धूला 1 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। सर्वोच्च न्यायालयानं ही शिक्षा सुनावली असून क्षुल्लक वादातून सिद्धूनं मारहाण केली होती। सिद्धूचा मारहाणीत पीडितेचा मृत्यू झाला होता। काही दिवसांपूर्वी हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता। हार्दिक पटेल हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्रिपुरा शहरात मुसळधार पावसामुळे अगरतळ्यातील अनेक भागात पाणी साचलं। या पुरामध्ये अनेक व्यापारी आणि छोट्या दुकानदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। श्रीलंकेमध्ये आर्थिक संकट ओढावलं असतानाच देशाच्या राष्ट्रपतींनी पळ काढत राजीनामा दिला। दरम्यान संतप्त नागरिकांनी सचिवांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। आंदोलक एकत्र जमले असून मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तैनात करण्यात आली। मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। कंपनीनं कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या बजेटमध्ये दुप्पट वाढ केलेली आहे। मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी अलीकडेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये याबाबत माहिती दिली आहे। सध्या सोशल मीडियावर एक महिलेचा वाघासोबत बोटीवरून प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। या महिलेनं वाघासह सिंह, चिंपांझी आणि बिबट्या हे प्राणी पाळले। सध्या सोशल मीडियावर पाळीव आणि जंगली प्राण्यांचे व्हिडिओ अधिक व्हायरल होताना दिसतात। असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। यात श्वान चक्क वाघिणीच्या 3 बछड्यांचं संगोपन करताना दिसतोय। प्रसिद्ध बॉक्सर मुसा यमकचा बॉक्सिंग करतानाचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला। बॉक्सिंग करतानाच तो बॉक्सिंगच्या रिंगमध्ये कोसळला। त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे। आयपीएल स्पर्धेच्या 66व्या सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्स संघानं कोलकाता नाईट रायडर्सला 2 धावांनी मात दिली। दरम्यान या अत्यंत रोमहर्षक सामन्यात संघाचा विजय झाल्यानं लखनौचा मेंटॉर गौतम गंभीर आनंदी झाला। अभिनेत्री दीपिका पादुकोण ही फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स चित्रपट महोत्सवासाठी ज्युरी मेंबर म्हणून गेलेली आहे। त्या दरम्यानचा दीपिकाचा प्रवास, तिचा रेड कार्पेट लुक या सगळ्याचा एक व्हिडिओ दीपिकानं शेअर केला। दीपिकाचे रोज नवे लुक समोर येत आहेत। पुन्हा एकदा दीपिकानं आपल्या सोशल मीडियावर कान्समधला नवा व्हिडिओ शेअर केलेला आहे। #कान्स 2022 असं कॅप्शन तिनं या व्हिडिओला दिलंय। बॉलिवूडची एव्हरग्रीन दिवा ऐश्वर्या राय हिचा कान्स चित्रपट महोत्सवातला रेड कार्पेट लुक समोर आल्यानंतर ऐश्वर्याचा रेड कार्पेटसाठी तयार होतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय। ऐश्वर्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय। मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करतायत। आता त्यांच्या लग्नाची सध्या चर्चा सुरू झालेली आहे। लवकरच ते लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जातंय। बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित धाकड हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झालाय। त्यासाठी कंगनानं आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात तिनं चाहत्यांना चित्रपट पाहण्याचं आवाहन केलंय। साऊथ अभिनेत्री पूजा हेगडे हिने कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती। यावेळचा पूजाचा रेड कार्पेट लुक समोर आलेला आहे।
अभिनेत्री शमिता शेट्टी हिनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक मेकअपचा व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात तिचा बिफोर आणि आफ्टर लुक पाहायला मिळतोय. शमिताचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.